एसएस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज असद सिद्दीकी साहेब हे मागच्या 6 दिवसापासून आमरण उपोषणास बसले आहेत। त्यासाठी समर्थनात शिवाजी लखवाले साहेब व इतर नेते दिलीप कांबळे साहेब यांचं शिष्टमंडळ भेट घेण्यासाठी गेलं होतं। सर, आपण उपजिल्हाधिकारी साहेबांना भेटलात व 6 दिवसापासून ते उपोषण करत आहेत, त्याची दखल घेतली जात नाही, यावर आपण काय चर्चा केलात व आपल्याला काय आश्वासन मिळालं? गेल्या 6 दिवसापासून असदभाई हे उदगीरच्या भल्यासाठी, उदगीरच्या लोकांच्या भल्यासाठी खरा मावा जे खुलेआम विकत आहे आणि त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, हे शासनाच्या निदर्शनास आणून दिले, प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले। गेल्या 5-6 दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहेत, तर त्यांची मनाव तशी दखल प्रशासनाने घेतली नाही। म्हणून आज आम्ही या ठिकाणी काँग्रेस पार्टीच्या वतीनं, भारतीय एकता परिषदेच्या वतीनं व पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आमचे दिलीप कांबळे साहेब आहेत, अनवरभाई आहेत, अजहरभाई आहेत, बरेचसे आमचे सहकारी आहेत, डॉक्टर भांगे आहेत। आम्ही सर्व जाती धर्माचं शिष्टमंडळ आज डिप्टी कलेक्टर साहेबांना जाऊन भेटलो। त्यांना सांगितलं की भाई, देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली, कायद्याचं सरकार बनवत आहे, पण कायद्याची अंमलबजावणी होत नाही। महाराष्ट्र शासनानं गुटखा मावा बंद केलेला आहे, परंतु उदगीर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची विक्री चालू आहे। हे असद सिद्दीकी जमाल साहेबांनी हे निदर्शन आणून दिलं आणि गेल्या 6 दिवसापासून ते उपोषण करत आहेत। खरं तर हे ताबडतोब दखल घेऊन त्यांनी पोलिसांना आदेश देऊन जे ते धंदा करणारे लोक आहेत त्यांना पकडून त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होतं। तसं न करता त्यांनी हलक्यात घेतलं। हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सर्वांनी शिष्टमंडळ 15-20 लोकांचं शिष्टमंडळ घेऊन उपजिल्हाधिकारी साहेबांना भेटलो। त्यांना सांगितलं आम्ही असद सिद्दीकी जमाल यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलोत, पण त्याच्यावर मनात साहेब कारवाई झाली नाही। तुमचा असा समज झाला असेल की एक मुस्लिमचा मुलगा बसलाय आणि त्याच्यासोबत कोणी नाही। आम्ही त्यांना सांगितलं की त्यासोबत दलित आहेत, मुस्लिम आहेत, मराठा आहेत, लिंगायत, सर्व जाती धर्माचे लोक आम्ही शिष्टमंडळात होतो। आम्ही त्यांना ते सांगण्यासाठी गेलो होतो। तर साहेबांना ते पटलं आणि साहेब म्हणाले की मी ताबडतोब उद्याच सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावतो आणि जे लोक धंदा करत आहेत मावा गुटखा खर्रा हे विकण्याचा, ज्याच्यापासून लोकांना हल्ल्याच्या नंतर कॅन्सर होतो, बऱ्याच प्रकारचे रोग होतात काय, तर हे त्यांना बोलावून त्यांच्यावर कारवाई करतो असं म्हणल्याच्या नंतर आम्ही ठीक आहे साहेब, धन्यवाद म्हणून आम्ही त्यांना आलो। त्याची कारवाई करण्याचं आश्वासन दिले आहेत। मग आता ते कारवाई केव्हापर्यंत होणार व त्यासाठी उपोषण चालू राहणार का थांबणार, असं काही? साहेब म्हणाले की उद्या सकाळी 10-11 वाजता मी मीटिंग बोलावतो, उद्या मी बैठक बोलावतो म्हणले साहेब, डिप्टी साहेबांनी, आणि बोलून लगेच ताबडतोब जे लोक धंदा करणारे आहेत त्यांच्यावर कारवाई करतो असं आश्वासन दिल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो। तर ते उपजिल्हाधिकारी आहेत, ते सर्वोच्च या तालुक्याचे अधिकारी आहेत, त्यांचा मान ठेवून आम्ही आलो तिथं। ते उद्या करतील, बैठक घेऊन सर्व व्यवस्थित करतील असं आम्हाला आशा आहे। जर त्यांनी व्यवस्थित बोलल्यासारखं नाही केले तर आम्ही सर्व आणखी मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार। बरोबर आहे?